विद्यार्थी मित्र हो, कवितेची ओळख यामध्ये शारदा दराडे यांचा आपण अल्प परिचय घेणार आहोत. विविध वृत्तपत्रे व मासिकातून त्यांनी लेखन केलं आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन सदर पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव चिलमखा केंद्र मेहुणा राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रस्तुत पाठात सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. तर चला तर मग आपण पाहूया. प्रकल्प म्हणजे काय? यापूर्वी शाळेत दिलेल्या प्रकल्पांपैकी तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला? का? ते लिहा. प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा. तर विद्यार्थी मित्र हो, प्रथम आपण प्रकल्प म्हणजे काय समजून घेऊ. विद्यार्थ्याने आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजेच प्रकल्प होय. विद्यार्थी मित्र हो, हा पाठ समजण्यासाठी आपल्याला विविध पात्रांचा समावेश यामध्ये केलेला आहे. त्यामध्ये आजी आजोबा, आई वडील, ताई आणि सुधीर यांचा संवाद आहे आणि तो संवाद अतिशय गमतीशीर आहे आणि त्यामधून आपण कवितेची ओळख करून घेणार आहोत. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे तुला हे? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितले बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. सुधीरला कवितेची ओळख होण्यासाठी घरातील सर्व सदस्य त्याला मदत करतात, म्हणजेच त्याला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल. म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर, हातपाय धु अन दूध घे. आजी, मी कागद आणि वही घेऊन येतो. आताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते आणि मोठ्याने शुभं करोती म्हणते. शुभं करोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. वात म्हणजे शारीरिक व्याधी
कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दाताची कवळी. बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. ध्यास म्हणजेच हुरहुर वाटणे. कवळी म्हणजे कृत्रिम दात. अगं आई, पटकन खायला दे ना ग काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सई. कसली घाई कसली सई, आजीनं दिलं चपाती दही. काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. पाश म्हणजे मोह. आजी बाबांना मोह करू नकोस आणि ऑफिसात जा असे सांगते. बाबा ऑफिसला जातात आणि आजोबा फिरायला निघतात. मला द्या काठी आणि चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का? म्हणे रागाचा सोडा आहे का, कामाचा कामी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. ठेका म्हणजे मक्ता. आजी म्हणते की काम फक्त करण्याचा मीच ठेका घेतला आहे का? चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच ती खो खो हसते, पण आनंदित होते व बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी? सोजी तुला हवीये कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. बाजी मारणे म्हणजे यश संपादन करणे. ताईचे असे म्हणणे आहे. बाईंनी दिलेला प्रकल्प सुधीरने छानरित्या पूर्ण केलेला आहे आणि तो कविताही करू लागला आहे, म्हणून तो नक्कीच यश मिळवेल. पिठाची सोजी, सोजी म्हणजेच रवा. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या. हवा सुटली आहे गारगार, अंघोळीचे पाणी केले गरम फार. सुधीर अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फीट, शब्दांचे यमक हवे नीट,
तरच बनते कविता धीट. युक्ती म्हणजे कल्पना. फिट हा इंग्रजी शब्द आहे. त्याला मराठी असा शब्द म्हणजे योग्य. इथे कवितेतील योग्य लयबद्ध रचना असा त्याचा अर्थ होतो. कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. टापटीपणा दररोज शिक. आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. आजोबा होकार देतात तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. आणि बाईंनी दिलेला प्रकल्प घरातील प्रत्येकजण कवितेच्या स्वरूपात सादर करत असतो. बाबा आई ताई आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या ती, त्या मी वेचू कशान किती. शांताबाईंची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. विद्यार्थी मित्र हो, सुधीरने खऱ्या अर्थाने प्रकल्प पूर्ण केलेला असतो. त्याचे स्मित हास्य पाहून बाईसुद्धा आनंदित होतात. मग तुम्ही सुद्धा करणार ना अशा प्रकारचा प्रकल्प? मित्रांनो, आवडली का कवितेची गमतीशीर ओळख? तर चला तर मग स्वाध्याय सोडवूया. पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा बघू.